निवडणूक आयोगानं अधिकार दिलेत आता तहसीलदारला, BLO 2 ला. आपल्या BLO 1 त्याच्यात लक्ष घालायचं, त्याच्यासाठी नेमवले BLO 1. त्या वार्डातल्या BLO 2 तिथं ऑब्जेक्शन दाखल करायचे. आणि बाहेरचं जे मतदान आहे जे आपल्याला मिळतच नाही हे आमदार खासदारांना माहीत असतं, पण ते रोखू शकत नाही, कारण दोन्हीकडून यादीत नाव असतं. BLO 2चं काम आहे की आपल्या वार्डामध्ये आपल्याला लीड मिळत नाही, आपल्याला खाली पाहावं लागतं, आपल्याकडून मतदान होत नाही. मग BLO 2 आपला एवढा मोठा वजनदार असतो, पण तिथं विरोधी मताची संख्या जास्त असते, आपल्या मताची संख्या कमी असते. त्याच्यामुळं BLO 2 जे करू शकतो ते आमदार करू शकतो, BLO 2 करू शकतो ते खासदार करू शकत नाही. BLO 2 जे करू शकतो तो जिल्हाध्यक्ष करू शकत नाही. BLO 2 जे करू शकतो तो तालुका अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य करू शकत नाही. BLO 2 ला विशेष अधिकार दिलेत पक्षाला. जेवढे अधिकार BLO 2 शिक्षकाला आहेत किंवा सरकारच्या अधिकाऱ्याला आहेत, कर्मचाऱ्याला आहेत, तेवढेच अधिकार BLO 2 ला आहेत. BLO 2चं काम काय, तर आता मी तुम्हाला डेमो दाखवलं घोड्यांचं, की ज्या मुली लग्न होऊन आपल्या तालुक्यात आल्या त्यांचे नावं आपल्याकडे टाकून घ्यायचे आहेत, त्याचा पाठपुरावा करायचा आहे, फोन करायचा आहे. यादीतला क्रमांक फोनवर आपल्या घरात जी मुलगी आली, आपल्या गावात जी मुलगी आली, ते 25 मुली आल्यात, समजा 30 मुली आल्यात, 50 मुली आल्या, मोठं गाव असेल तर 100-200 मुली आलेल्या आहेत. ते यायचे नावं टाकायचे तर त्यांच्या घरी जावं लागेल, बसावं लागेल, त्यांचा फॉर्म भरून घ्यावा लागेल. आणि BLO 2 आपला सरकारी BLO 2 त्याचं काम करतो. पण असे जे काही आवडजागी दुखणे आहेत तर हे नावं टाकण्यासाठी आपल्याजवळ त्या गावात या 5 वर्षात ज्या मुली लग्न होऊन आलेल्या आहेत, ज्यांची नावं मतदार यादीत नाही आहेत, ती 100-200 मुलींची यादी घ्यावा लागेल आणि त्यांच्या वडिलांना बोलून आपल्याला त्यांचा क्रमांक घ्यावा लागेल, मतदार यादीतलं नाव घ्यावं लागेल. थांबतो.